आज आम्ही आमच्या घरी जे स्वामींची मूर्ती आणलेली त्याची स्थापना करणार आहे। तर पहिले आपण गणेश पूजन करून घेऊया। हे मी सगळी तयारी करून ठेवले। गणपतीची स्थापना करूया पहिले। गणपती पूजन झालं पाहिजे। आता तांदूळ ठेवलेत। आता स्वच्छ पाण्याने एकदा नाही आता गणपतीला स्वच्छ पुसून घेऊया। निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे इतगुच सारे पदकवणा सद्गुरुनाथा हात जोडितो त्यांचे गावाचे नाम रे। हे बघा नाही भेटत ते म्हणून मम्मीने इथं ठेवलं पेटलं। गणपतीची पूजा करून घेऊया। गणपतीला हळद आता मीठ आता फुलं हे ठेवलं त्यांच्यावर। हा आता हे प्राण माझा स्वामी तुझी आता ही माझी गणपतीची स्थापना पूर्ण झाली। आता मी माझी स्वामींची जी मूर्ती आहे त्याचा अभिषेक मम्मा स्वामींची मूर्ती तरी काय आधी पहिले ना स्वच्छ पाणी देवांचा जो देव रे तो हा स्वयं देव रे। देवांचा जो देव रे तो हा स्वयं देव रे। देवांचा जो देव रे तो हा स्वयं देव रे। आरक्ष लक्ष्मी साक्षी अंगी आता आमची जी स्वामींची मूर्ती आम्ही बघा त्याची आतमध्ये स्वामींची मूर्ती बोट करू मम्मा। हे बघा पिंक कलरची घेतली आम्ही। आता सुरुवातीला मी स्वच्छ पाण्याने पहिले स्वामींचे चरण धुऊया। शिवाचा आराम भक्त मुक्त योगी जय गाती जय असी निष्काम रे। स्वामी माझा स्वामी
एक रे विष्णू कृष्ण जगन्नाथा तरी हा विवेक आता हे गरम पाणी आनंदाचे धाम त्यांचे गावाचे नाम रे पंचामृत आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पुन्हा गरम पाण्याने श्री स्वामी समर्थ 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 चालू आहे ना गंगाधर मध्ये लांबून आणले आम्ही तस्मै श्री गुरुवे नमः शरणं अवतरणं गुरु शरणं भवधर्मं स्वामी अवतरणं गुरु शरणं अवतरणं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता स्वच्छ गरम पाण्याने पहिले धुवून घेते आणि आता साध्या पाण्याने आज गरम पाण्याने धुवून घेतलं आता थेट थंड पाणी आहे आता ही जी मूर्ती आहे तिला मुटमुटून घ्यायचं स्वच्छ याने पुसून घेते कल्पांनी आता पूर्ण दूध पाणी पाणी झालं ही माझी स्वामींची मूर्ती आहे, मी वरती स्थापन करणार आहे. ही मी स्वच्छ पुसली आता हे बघा एकदम कोरडी करून घेतली छान. आता ते स्वामी तिथं ठेवणार आहे आता हे आमच्या तिथे स्थापना करायची. मी तिथे आधी स्वस्तिक काढून घेते. स्वामी हे बघा गणपती इथं ठेवलं सेंटरला. आता हे तांतूड आहे मम्मा टाकणार आहे या स्वामींना. हे बघा स्वामींची मूर्ती आहे मी तिथे स्थापन करते. तर आता मी इथे स्वामींच्या मूर्तीला जे माळ आणली हे बघा हे त्यांच्या घरात ठेवणारे आणि हे टोप्या कुठले आता आधी दिगंबर पूजा आता फुलं बांधणारे. या फुलाने अत्तर लावायचं स्वामींना. पूजा का आपण नंतर पण सांगतो आम्ही का येतं पुटायला. श्री स्वामी समर्थ स्वामीला अत्तर लावलं.
प्राणप्रतिष्ठा करायची स्वामींच्या डाव्या हाताला, म्हणजे आपला हा असा डावा साईड इथे तिथे हे फूल लावायचं स्वामींच्या डाव्या हाताला असं, आणि प्राणप्रतिष्ठेसाठी स्वामींना सांगायचं त्यांचं बुधाई घ्यायचं, त्याचं फूल लावायचं डाव्या साईडला आणि प्राणप्रतिष्ठा करायची. आम्ही माझी मूर्ती आणली, त्याच्यामध्ये तुमचं सदैव वास्तव्य असते, तुम्ही कायम माझ्या घरात राहा. तुमच्या घरात आम्ही जे वास्तव्य करतोय त्याच्यात आमची काही चूक झाली असेल, काही त्रास होत असेल तर आम्हाला सद्बुद्धी द्या, कोणत्याही प्रकारचं चुकून देऊ नका, आणि तुम्ही कायम माझ्यासोबत या. माझ्या घरात जे तुमच्या घरात मी जे राहते तिथे तुम्ही कायम माझ्यासोबत राहा आणि मला सगळ्या गोष्टीतून माझे तारण करा, आणि माझं जर काही चुकत असेल काही मला सद्बुद्धी द्या आणि तुम्ही माझ्यासोबत कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. स्वामी मी जे या गोष्टीमध्ये तुमच्या प्राणप्रतिष्ठेसाठी हे करते, मी त्याच्या सदैव वास्तव्य करते. एवढं तुमच्या चरणी मम्मा झालं. पंचगंध घ्यायचं, मला दे ग आसरा तुझा. दिसत नाही बाबू. स्वामींचरणी पोटात घाला, तेवढं तुमच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.